पनवेल महानगरपालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि पाहतोय की महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, सर्वच उमेदवार जोरदार प्रचाराला लागलेले आहेत. आपले मुद्दे घेऊन, विकासाचे मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचतायत. आम्हाला मतदान करा असं आवाहन करतायत. परंतु नेमके कोणते मुद्दे घेऊन लोकांपर्यंत पोहोचतायत, काय भूमिका आहे, काय प्रतिक्रिया आहे, आपण जाणून घेणार आहोत. आपल्या सोबत आहेत महाविकास आघाडीचे खासदार प्रभाग क्रमांक 4 मधील उमेदवार जगदीश घरत. आपण पाहिलं की ज्या पद्धतीनं पनवेलमध्ये सध्या महायुती विरोधात महाविकास आघाडी हा मोठा संघर्ष आपल्याला पाहायला मिळतोय आणि अशा पद्धतीनं प्रभाग क्रमांक 4 मधून आपण एक आक्रमक उमेदवार महाविकास आघाडीचे म्हणून एक प्रभावी उमेदवार म्हणून आपल्याकडे पाहिलं जात आहे. काय प्रतिक्रिया आहे ह्या पनवेल महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने, काय सांगाल? सर्वप्रथम महाविकास आघाडीचे अध्यक्ष संघर्ष अध्यक्ष श्री बालराम पाटील साहेब यांच्या माध्यमातून पनवेल महानगरपालिका 2026 या इलेक्शनची तयारी, या निवडणुकीची तयारी अतिशय जोरदारपणे त्यांनी ती सुरुवात केलेली आहे. आज मला या प्रभागातून त्यांनी तिकीट दिलेलं आहे. माझं काम बघून, आमचं इथल्या लोकांचा जनसंपर्क बघून त्यांनी आम्हाला इथे उमेदवारी दिलेली आहे आणि आमची उमेदवारी जनतेने सुद्धा स्वीकारली आहे. आम्ही प्रचाराला जातो त्यावेळेस जनता आम्हाला भेटतो की आपला माणूस आज आमच्या प्रभागात भेटतोय. कारण 9 वर्ष या निवडणुकी 9 वर्षानंतर ही निवडणूक आलेली आहे आणि 9 वर्षानंतर आलेल्या निवडणुकीत इथे असणारे नगरसेवक जनतेला आतापर्यंत अवगत नाहीत, त्यांना माहिती नाही, त्यांचे चेहरे सुद्धा जनतेच्या लक्षात नाहीयेत की नगरसेवक कोण आहेत म्हणून. आणि काल परवा तर एकाने सांगितलं इथले स्थानिक आमदार महोदय कोण आहेत ते सुद्धा आम्हाला माहिती नाहीयेत. कारण इथली जनता अतिशय इथल्या जनतेचे प्रश्न एवढे गंभीर आहेत, एवढे जनता याला कंटाळली आहे की अक्षरशः ते आमच्यापेक्षा त्यांनाच या निवडणुकीची आतुरता आहे. आणि या निवडणुकीतून जनतेचा रोष तुम्हाला बघायला मिळेल. आणि आता जनतेचे सगळ्यात मोठे प्रॉब्लेम्स आहेत की इथे पाण्याची टंचाई. आज तुम्ही बघताय की प्रत्येक सेक्टरमध्ये आता तुम्ही इथपर्यंत प्रवास करता करता रस्त्याला तुम्हाला 2-3 तर टँकर सहज दिसले असतील. माळिक साहेब माझे मित्र पण आहेत आणि याच कोकण भूमीतले आहेत. तर आज आपल्या कोकण भूमीला मला वाटतं इतर शहर आहेत पण पनवेल असाच पहिल्यांदा खारघर असा शहर दिसला मला की त्याला दररोज टँकर 300 ते 400 टँकरची गरज भासतोय. म्हणजे नियोजन शून्य कारभार, कुठल्याही धरणाची व्यवस्था नाही, कुठलीही नियोजन नाहीये. आणि जे पाणी तुटपुंज आहे ते सुद्धा इंडस्ट्रीला वळवलं जातो, ते सुद्धा पाणी इतरत्र वळवलं जातो. आणि आमदार महोदय काही विधानसभेमध्ये खोटी आश्वासने देत आहेत की 3 महिन्यात पाणी येईल, 4 महिन्यात पाणी येईल, पण प्रत्यक्ष वस्तुस्थिती वेगळी आहे. प्रत्यक्ष जी वस्तुस्थिती आहे ती 10 वर्ष तरी आपल्याला मुबलक पाणी भेटणं अशक्य आहे. काही गोष्टी वगळल्या तर 3-4 वर्षात थोडीफार 50% पाण्याची आपल्याला मूलभूत सुविधा होईल. एक पाण्याचा प्रश्न गंभीर असताना टँकर लॉबी, गंजलेल्या टँकरने जे समाजाला जे आपल्या सोसायटीला पाणी पुरवठा करतायत त्या अतिशय ती गंभीर परिस्थिती आहे. त्याच्याच बरोबर दुसरा अतिशय वाईट मुद्दा या खारघर नगरीत तुम्हाला बघायला भेटतो ते म्हणजे ड्रग्स. आज 1 महिन्यापूर्वीच काही ड्रग्स डीलर आपल्या खारघरामधलेच पकडले गेले. आणि दारू तर आता 1-2 महिन्यापूर्वी आपल्या इथे दारूचं दुकानं पण चालू झाली. तर आता आम्हाला नागरिकांना अशी भीती वाटतो की दारूची दुकानं जशी अधिकृत चालू झाली, उद्या आपल्याकडं ड्रग्सची दुकानंही सुद्धा अधिकृतपणे चालू होतील की काय. कारण खारघरमध्ये प्रत्येक टपरीवर, प्रत्येक गल्लोगल्ली ड्रग्स, चरस, गांजा हा अतिशय प्रमाणात भेटतो. आज तुम्ही जर मार्केटमध्ये ऑनलाईन जर तुम्ही जर काही ते मागितलं, काहीतरी ते फॉईल म्हणून येतो, ते सुद्धा तुम्हाला इझी रात्री 12 वाजता तुम्ही ऑर्डर केलं तर 12 वाजता तुमच्या घरी ते कलर फॉईल येतात. त्याच्यामध्ये ते चरस, गांजा, ड्रग्स ते टाकून ते ओढतात. म्हणजे तरुणाई अतिशय वाईट परिस्थितीमध्ये मार्गक्रमण करत आहे. आणि याला ऑब्जेक्शन म्हणजे याला विरोध करणारे इथे आमच्या महाविकास आघाडी शिवाय दुसरं कोणी मला तर दिसत नाहीये. आणि आज आम्ही रात्री जर श्वास घेतोय तर सकाळी बघतो तर अतिशय धुवाधार खारघर दिसतोय. तुम्ही 4-5 ला बघितलं तर तलोजा MIDCचं प्रदूषण एवढं वाढलंय की खारघरच्या माझ्या मित्राच्या घरी सुद्धा काही जे ज्येष्ठ नागरिक आहेत, मुलं आहेत, त्यांना फुफ्फुसाचे आजार जडलेत. याला कारण एकच, तलोजातून उत्सर्जित होणारा पोल्युशन. अतिशय रासायनिक वायू ते रात्री सोडतात आणि ते हवेमध्ये पसरतोय. आणि ते सकाळीच आमच्या जॉईंगला जाणाऱ्या, घरातून बाहेर कामानिमित्त बाहेर पडणाऱ्या महिलांना, पुरुषांना ते अतिशय भेडसावतोय, अतिशय त्रासदायक होतोय. या इथेच आता आम्ही ह्या गोष्टींचा अभ्यास करत होतो तर
आणि सगळ्यात मोठी वाईट म्हणजे आत्ताच आपल्यावरती लादलेली जी टॅक्स नावाची पद्धत आहे, ती टॅक्स आज आपलं पनवेल महानगरपालिका ही मला वाटतं माडिक साहेब ड वर्गामध्ये येतोय, म्हणजे 4थ्या स्थानावरती आहे. आणि जो टॅक्सची जी पद्धत आहे ती ए म्हणजे जी ए ग्रेड आहे त्याच्यापेक्षा डबल आहे. म्हणजे मुंबई महानगरपालिकेच्या पेक्षा टॅक्स डबल आहे. आणि आपण महानगरपालिका ही ड मध्ये मोडतोय. जिथे टॅक्स आपल्याला 200 रुपये हवा होता, 95 रुपये हवा होता, तोच टॅक्स आज 700 रुपये 800 रुपयाने म्हणजे 4 पटीनं आपल्यापेक्षा जास्त ते टॅक्स आहे. आणि आज आमच्या इथे वन रूम किचन आहेत, काही सामान्य पब्लिक राहतात, म्हणजेच लोअर मिडल क्लास राहतात, काही मिडल क्लास राहतात, त्यांचे वन रूम किचन आहेत. त्या वन रूम किचनला सुद्धा 35,000, 40,000, 50,000, 60,000 असा टॅक्स आलाय. आणि ते टॅक्स भरायला सुद्धा तयार आहे, तिकडं बँकेतून लोन घेऊन किंवा आपले दागिने गहाण ठेवून. पण त्यांना अजून एक समस्या भेडसावतोय, ती म्हणजे आज आम्ही 50,000चा टॅक्स भरला, 60,000चा भरला, तर याची काय गॅरंटी उद्या पुन्हा तो टॅक्स आमच्या समोर येईल. म्हणजे शासन तर फसवतोच, महानगरपालिका फसवतोच, राज्यकर्ते सुद्धा फसवतात. आणि या फसवणुकीचा बळी आज खारघरकर पडलाय. या बळी पडलेल्या खारघरकरांचा अतिशय राग अनावर झालेला आहे. आम्ही आता प्रचारात जातो, ते आमचे स्वागत करतायत. मशाल बघून किंवा महाविकास आघाडीचे घटकपक्ष बघून, शेतकरी कामगार पक्ष असतील, शिवसेना असतील, काँग्रेस असतील, ते आमचं अक्षरशः आरती करून स्वागत करतायत की तुमचीच आम्ही 9 वर्षापासून वाट बघतोय की तुम्ही या आणि या प्रभागात चांगलं काम राबवा. तुमच्या माध्यमातून चांगलं काम होत आहेत आणि महाविकास आघाडीतून सुद्धा चांगलंच काम होतोय महाराष्ट्रभर. तर तुम्ही जिंकून या. आमचं मतदान तुमच्याच बाजूने आहे, आमचा कळ सुद्धा तुमच्या बाजूने आहे आणि प्रभागात चांगली कामं राबवा, जेणेकरून आम्हाला सुविधा भेटेल. आम्ही आमचे गाव शहर सोडून इथे आलो. आज 1 करोडचा 2 करोडचा काहींनी फ्लॅट घेतलाय, त्यांची पण तीच अपेक्षा आहे की आम्हाला इथे फॅसिलिटी सुविधा मिळावे. आज दुसरं अशी स्थिती की आज अर्ज हे माघार घेण्याची तारीख होती, त्या दिवशी अक्षरशः पळवापळवी चालू होती. आणि त्या पळवापळवीमध्ये असं म्हणजे लोकशाहीला घातक, लोकशाहीची हत्या करणारा हा प्रसंग होता. आमचे संघर्ष होते बालराम पाटील साहेब यांनी पनवेलमध्ये आणि कळंबोलीमध्ये या गोष्टी आणून पाडण्याचा प्रयत्न केला, त्यात ते यशस्वी पण झाले. पण ती पळवापळवी इतर अशी भयानक होती की अशी अवस्था भारत पाक युद्धाच्या फालीत सुद्धा नव्हती. मी इतिहास वाचले पण मला ते पण ते आढळलं नाही. रायगड आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचा पावनभूमीचा रायगड आहे, जिथे आंबेडकरांनी सत्याग्रह केला, नाना पाटलांनी सर्वात मोठा सत्याग्रह केला, दिबा पाटील साहेबांनी स्त्री भ्रूण हत्याचा कायदा इथे संमत केला. ही साधू संतांच्या भूमिकात, हे वारकरी संप्रदायांच्या भूमिकात असले अत्याचाराचे तुम्ही विषय घेताय की पैशाच्या जोरावर सत्ता, सत्ताच्या जोरावर कॉन्ट्रॅक्ट, या गोष्टी म्हणजे लोकशाहीचा अतिशय घातक आहे. आणि आमच्या रायगड भूमीमध्ये या गोष्टी घडतात, या अतिशय मला लाजिरवाणे वाटतात. पण अतिशय वाईट परिस्थिती या पनवेल महानगरपालिकेची सत्ताधाऱ्यांनी करून ठेवली. तर नागरिकांना, मतदारांना आपण काय आवाहन कराल? नागरिकांना, मतदारांना मी आवाहन करतो की जे आपल्याकडं आता आमचा हे तुम्ही बघितलं तर हे आमचा अजेंडा आहे, छोटासा अजेंडा आहे या पत्रिकेत. आमची म्हणजेच उमेदवारांचा परिचयपत्र आहे. या परिचयपत्रामध्येच आम्ही ते नमूद केलंय. सगळ्यात मोठा प्रश्न पहिला म्हणजे टॅक्सचा प्रश्न. 500 स्क्वेअर फुटाच्या खाली घरांना ज्याप्रमाणे मुंबईत, ज्याप्रमाणे नवी मुंबईत टॅक्स फ्री केले, ती आमची योजना पहिला ती योजना असेल. त्याच्यानंतर जो लादलेला वाढीव टॅक्स आहे त्याच्यामध्ये 50% कसा रिलीफ देण्यात येईल त्यासाठी प्रयत्न करणार. म्हणजे नागरिकांच्या खिशावर जो ताण पडतो तो प्रथमतः कसा कमी करण्यात येईल हे आमचं राहणार आहे. हे टँकर म्हणजे रस्टेड टँकर, गंजलेले टँकर, सडलेले टँकर जे आज खारघरला पाणी पुरवठा करतात, त्याच्यामध्ये कावीळ, मलेरिया, कावीळ, नको ते आजार होत आहेत. आता भरपूर लहान मुलं, स्त्रिया, वयोवृद्ध या आजारी पडत आहेत. ते टँकर पूर्णपणे बंद करणार आणि इमर्जन्सी कुठे टँकर असेल तर स्टेनलेस स्टीलच्या बॉडीचे टँकर हे आम्ही पुरवणार. तिसरं आहे की आज एमआयडीसी पोल्युशनचा जो भाग आहे, एमआयडीसीचा वायू प्रदूषणचा भाग आहे, अतिशय गंभीर आहे. आमचे मित्र आहेत शेट्टी म्हणून, त्यांच्या मिसेसला सुद्धा आता फुफ्फुसाचा आजार झालाय. याला एकच कारण आहे, ते म्हणजे तलोजातून येणारा वायू प्रदूषण. असे हजारो मुद्दे आहेत या खारघरमध्ये. साहेब, काय एकूणच खारघरवासियांना, प्रभाग क्रमांक 4 मधले जे मतदार आहेत, जनता आहे, पनवेलकर आहेत, त्यांना काय आवाहन कराल आपण? माझ्या पनवेल महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक 4च्या जनतेला माझी हात जोडून विनंती आहे की आपण आपला माणूस निवडा, जो आपल्या हक्कासाठी, आपल्या समस्यांसाठी दिवस रात्र एकच करेल, तो तुमच्या सोबत असेल. आणि सोबत असल्यानंतर तुमच्यासाठी मदतीचा हात
आज तुमच्या इतर लोकांपेक्षा सर्वात प्रथम मध्ये येईल. तर माझ्या जनता जनार्दनासाठी आणि माझ्या खारघरच्या वार्ड क्रमांक 4 या नागरिकांसाठी हात जोडून विनंती आहे, पनवेल महानगरपालिका निवडणूक 2026 वार्ड क्रमांक 4 या ठिकाणी मशालीचं चिन्ह दाबून मला निवडून द्या. तुमच्या सेवेसाठी मी दिवस रात्र तर इथे आहेच, या वार्डातच राहतोय आणि ते वार्डातच राहणार आहे. तुमच्या समस्या या माझ्या समस्या, तुमच्या समस्या सोडवण्यासाठी मला पनवेल महानगरपालिका या सभागृहात जाणे गरजेचं आहे. कारण तिथे आवाज फक्त सदस्यांचाच ऐकला जातो. तर या पनवेल महानगरपालिकेच्या सभागृहात पोहोचवण्याची जिम्मेदारी ही तुमची आहे. मी तयार आहे, तुम्ही मला निवडून द्या. मी त्या सभागृहात जाईन. तुमच्या समस्या सर्वप्रथम खारघर 4 प्रभागामधील समस्या या मी नक्कीच मार्गी लावेन, आम्हाला विश्वास वाटतो. म्हणून सांगतो, मशाल यापुढे चिन्हापुढे बटन दाबून मला विजयी करा. धन्यवाद. हे होते जगदीश घरत, महाविकास आघाडीचे प्रभाग क्रमांक 4 येथील उमेदवार. खऱ्या अर्थानं प्रभाग क्रमांक 4चा सर्वांगीण विकास करायचा असेल तर मला एक संधी द्या, आपल्या हक्काचा माणूस पनवेल महापालिकेच्या सभागृहात पाठवा, अशी कळकळीचं आवाहन त्यांनी या निमित्तानं केलेलं आहे. धन्यवाद साहेब, शुभेच्छा. धन्यवाद.